खऱ्या बापाला आजपर्यंत कोणीही ओळखलेलं नाही आहे. राम कौशल्येचा आहे, माहित आहे रे आम्हाला. राम कौशल्येचा आहे, पण त्याच वेळेस मुलगा वनवासाला गेला. राम कही राम राम, तब कोई हर विरह, राम गयो निज धाम. मुलगा परत येणार होता ना, पण बापाचं प्रेम पहारे. 6व्याच दिवशी दशरथ राजा राम राम करून आपला प्राण सोडला. हे बापाचं प्रेम आहे रे. मान्य आम्हाला कृष्ण यशोदेचा आहे, मान्य आम्हाला कृष्ण देवकीचा आहे, पण त्याच वेळेस पुरातून वाहून नेणारा वसुदेव बाप हे आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. मायबाप, मुलगा 5 झाला, आई मी 5 झालो, मम्मी मी 5 झालो. आई डोक्यावरून हात फिरवते, पण त्याच वेळेस बाजारातून पेढ्याचा पुडा विकत आणणारा बाप असतो बाप. हे वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आईला मातृत्वाचा ठेवा कोण देतो? बापच ना. सुतळी तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरणारा बाप आम्ही कुठेतरी विसरतोय. मान्य आम्हाला आईचं अस्तित्व मोठं आहे, पण फाटलेलं धोतर गुडघाभर खेचून नेसणारा बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललोय. माय बाप, बनेलची चाळणी झाली तरी बनेल नवीन विकत घेणारा बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललोय. बाहेरून आल्यानंतर आई डोक्यावरून हात फिरवते, जेवायला देते, पण त्याच 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करणारा बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललोय. मायबाप, मुलाला सरकारी नोकरी लागल्यानंतर गावभर पेढे वाटणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते, पण त्याच वेळेस सरकारी कर्मचाऱ्याच्या पाया पडणारा बाप, 20% व्याजानं पैसे काढून परत फेड करणारा बाप आम्ही कुठेतरी विसरत चाललोय. मायबाप, हे शास्त्रानं आईला प्रथम स्थान दिलं, मातृदेवो भव, बापाला दुय्यम स्थान दिलं. आम्ही शाळा शिकत असताना शिक्षकांना आम्हाला सांगितलं, तुमची आवडती व्यक्ती निबंध लिहा. सर्वांनी लिहिलं माझी आई, माझा बाप कुणीच लिहिला नाही. अरे, शपथ खायची ठरली तर आम्ही आईची शपथ खातो का? बाप शपथ खायच्या लायकीचा नाही का? 8वा इथं बसलेल्या बऱ्याच लोकांचा बाप गेला असेल. हजारो संकट आली तरी त्या बापानं कधी आपल्याकडे तक्रार केली नाही. फुटबॉल लाथाळावा तसं त्या संकटांना बाप त्या लाथाळतो. बाप हा बापच असतो रे, बाप हा बापच असतो. हे म्हातारी माणसं किती कामाची असतात. नुसता म्हातारा बाप आपल्या ओट्यावरती बसलेला असू द्या, कुणाची धाक नाही आपल्या त्या घराकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची. ए दादा, बाप हा बापच असतो रे, बाप हा बापच असतो. दिवाळीच्या सणाला सगळ्याला कपडे आणणारा बापच असतो रे, बापच असतो. सुनाला साडी आणीन, लेकीला साडी आणीन, नातवाला कपडे आणीन, म्हातारीला लुगडं आणीन, पण त्या दिवाळीच्या सणाला फटका राहणारा सुद्धा बापच असतो रे, बापच असतो. हे बाकी लक्षात राहू द्या तुम्ही. त्या बापाला, हा बाप पडद्या मागचा कलाकार आहे माय बाप. त्या बापाला आपल्या दुःख समाजापुढे मांडता येत नाही बाप. दुःख दाबून ठेवावं लागतं. बापाची सगळ्यात आवडती व्यक्ती कोण असेल तर ती त्याची मुलगी आहे. काळीज असते रे बापाचं, काळीज असते ती मुलगी. ताई सांगू तुला, ऐक, दिवाळीच्या सणाचा आनंद तोपर्यंतच आहे
जोपर्यंत माहेरात तुझा बाप म्हातारा बाप जिवंत आहे, ज्या दिवशी माहेरातला म्हातारा बाप गेला ना, दिवाळीचा आनंद संपला ताई, दिवाळीचा आनंद संपला. बाप असताना मुलीला कुणाच्या परवानगीची गरज नसते. कधीही उद्या तिला कुणाच्या परवानगीची गरज नसते. माय बाप हे ताई, आई असते ग, असते तुझी आई, पण त्या आईला मुलाच्या आणि सुनेच्या ताब्यात राहावं लागतं ग. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलगी स्वतंत्र असते. त्याच बापाच्या जीवनातील एक दुःखाचा आणि सुखाचा प्रसंग आहे का? एकुलती एक मुलगी असावी आणि त्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरावं आणि त्या लग्न मंडपामध्ये त्या मुलीनं नवीन शृंगार करावा, नवीन कपडे घालावी आणि त्या मंडपामध्ये इकडून तिकडं फिरावं मायबाप. आणि बाप त्या नवीन शृंगार केलेल्या मुलीकडे पाहतो आणि एका खांबाजवळ जातो, खांबाला टेकून बसतो, आपल्या गुडघ्यामध्ये मुंडका घालतो आणि डसा डसा रडतो. विचार करतो, आता माझी सोनुली जाणार, माझी छकुली जाणार, माझी दिदी जाणार, आता कोण मला विचारेल? बाबा, बाबा जेवलात का? बाबा तुम्ही वेळेवरती गोळ्या घ्या, कोण मला विचारेल? माझी आणि तिची भांडणं झाली ना, ती म्हणायची, बाबा आईकडे लक्ष देऊ नका, आई तशीच आहे, तुम्ही वेळेवरती जेवा, वेळेवरती गोळ्या घ्या. बाप हा बापच असतो. त्या एकुलत्या एकल्या लेकीचं लग्न लागत. लग्न लागल्यानंतर ती मुलीच्या लग्नाची गाठ सुटते आणि ती मुलगी आईच्या गळ्यामध्ये पडून रडते, काका काकीच्या गळ्यामध्ये पडून रडते, मामा मामीच्या गळ्यामध्ये पडून रडते, पण तिला बाप कुठं दिसत नाही. का दिसत नाही? बाप नाही पाहू शकत लेकीला सासरी घालवताना. 2-4 माणसं जातात, बाप खांबाला टेकून बसलेला असतो, गुडघ्यामध्ये डोकं घालून रडत असतो आणि 2-4 माणसं जाऊन त्या बापाला म्हणतात, मुलीला सासरी घालवायचे, चला. बळच त्या बापाला दोन्ही हाताला धरून आणतात. आणि ती मुलगी सगळ्याकडे हळू जाणारी बापाला पाहते आणि पळतच जाते आणि कडाडून मिठी मारते. मायबाप कडाडून मिठी मारते. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. बघा त्या बापाच्या अंतकरणाची स्थिती कशी झालेली असते ऐका. ढेकुळ असावा आणि ढेकळाच्या वरती पाणी पडावं, तसा जसा ढेकुळ विरघळून जातो ना, तशी त्या बापाची अवस्था झालेली असते. मायबाप कितीही अनपढ बाप असू द्या, त्या मुलीनं मिठी घातल्यानंतर ढोरासारखा ओढतो, ढोरासारखा ओरडतो रे. 4 माणसं त्या बापाची आणि लेकीची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करतात, मिठी सुटत नाही. बळच कशी तरी ती मिठी सोडवण्यात येते मायबाप आणि मुलगीला गाडीमध्ये बसवण्यात येतं. मुलीची गाडी सुरू होते. पुन्हा काय आठवलं त्या बापाला काय माहिती. पुन्हा बाप माघारी फिरला, चालू असणाऱ्या गाडीला पाठी मागून थाप दिली, ड्रायव्हरला गाडी थांबायला सांगितली आणि गाडीच्या काचा खाली घ्यायला लावल्या. ताई, आज बापानं बाजू बदलली बघ. आज बाप तुझ्या बाजूला नाही. जावया पुढे जातो, जावयाच्या खिडकीमध्ये जातो, हात जोडतो. कधीच बाप कुणाच्या पुढे वाकला नाही, पण स्वतःच्या मुली करता जावया पुढे वागतो, झुकतो. त्याचं नाव बाप आहे. जावई बापू काळजाचा तुकडा आहे हो.
हा काळजाचा तुकडा मी तुमच्या हातामध्ये दिलाय. तिच्याकडून काही चूक घडली तर तिची चूक समजू नका. ती माझी चूक समजा आणि मला तिला माफ करा. हे बघा, कधीच कुणा पुढे न झुकणारा बाप आपल्या मुली करता जावया पुढे झुकतो, त्याला बाप म्हणतात. बाप नाही आहे बापाची सेवा करता आली नका करू, पण किमान त्या बापाला टाकून तर बोलत जाऊ नका. टाकून बोलल्यानंतर ज्याप्रमाणे पारीनं जमिनीमध्ये घाव होतो ना, त्याप्रमाणे त्या बापाच्या हृदयाला घाव पडत असतो. ताई, 10 वर्ष जगणारा तुझा बाप 5च वर्षात निघून जाईल. दिवस कसे भुर्र दिसनी उडून जातील सांगता येणार नाही. म्हणून त्या बापाला टाकून बोलत जाऊ नका. आणि एकदा का बाप मातीच्या आड गेला ना, कितीही हाका मारा, पुन्हा तो बाप येणार नाही. पुन्हा तो बाप येणार नाही. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं. पैसों से किताबें मिलती है लेकिन ज्ञान नहीं. पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं. पैसों से गाड़ी बंगला सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं. लेकिन माँ बाप नहीं. बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कणा. त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब. त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जे हाकच तोरे पाया, ते हा कोसळते घर. बाप घराचा पाया आहे, आई घराची कळस आहे. म्हणून त्या बापाला व्यवस्थित सांभाळा. उरामंधी माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. ओटामंदी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लय अवघड आहे बघा. बाप हे पात्र करण्याकरता लय अवघड आहे बघा. मी तुम्हाला सांगेन, देवळामध्ये जाऊन देवाची सेवा केल्यानंतर देव तुम्हाला प्रसन्न होईल मला सांगता येणार नाही. पण घरातल्या मायबापाची सेवा केली तर देवळातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. एवढं बाकी मी सांगू शकतो बघा तुम्हाला. म्हणून ज्यांचे आई वडील जिवंत असतील त्या आई वडिलांची आज्ञा पाळा, त्यांची सेवा करा. आणि ज्यांचे आई गेली असेल त्यांना सांगणे माझं, जा आळंदीला, सर्व जगाची आई त्या ठिकाणी आहे. त्या आईला तुमचं काही अडचण सांगा, ती अडचण निवारण करण्याकरता माझी ज्ञानाई त्या ठिकाणी बसलेले आहे. ज्यांना आई नसेल त्यांनी माझ्या ज्ञानोबरायाकडे जा. आणि ज्यांना बाप नसेल
त्यांनी त्या जगाच्या मालकाकडं पंढरपूरला जा आणि काहीही सांगा आपलं गारानं, तो बाप तुमचं त्या असणाऱ्या संकटाचं निवारण करण्याकरता 28 युग झालं त्या विटेवरती उभा आहे माय बाप. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय, माय बापाची सेवा हीच साधू संताची, हीच देवाची सेवा आहे. झालेली सेवा या ठिकाणी मी तुम्हा सर्व संत मंडळीच्या, तुम्हा सर्व असणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायातील थोर थोर संत मंडळीच्या चरणावरती अर्पण करतो आणि माझ्या सेवेला